पाहिलं तर या ठिकाणी शेकडो शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आज आयुष्यात पहिल्यांदा मातोश्रीचं दर्शन घेणार आहे। खरं तर पक्ष बांधणीमध्ये या ज्येष्ठांचा जो आहे तो मोठा वाटा आहे आणि एकनिष्ठ ते आतापर्यंत राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच अशा शिवसैनिकांना वसंत मोरे जे आहेत ते घेऊन मातोश्रीच्या दिशेने रवाना होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता काय सांगाल, 130 ज्येष्ठ शिवसैनिकांना घेऊन तुम्ही आज मातोश्रीच्या दिशेने चाललात? मागील महिन्यापासून मुंबईला मातोश्रीच्या दर्शनासाठी जायचंय। शिवसैनिकांची एक ओढ गेल्या अनेक वर्षापासून होती आणि त्यासाठी मी माझे म्हणजे ज्यांच्या काळामध्ये मी शाखा प्रमुख होतो त्या रामभाऊ पारिकांनी मला ह्या सर्व गोष्टी बोलून दाखवल्या होत्या। त्यानंतर मला वाटतं की आज माझ्यासाठी तरी कमीत कमी हा आनंदाचा क्षण आहे की ज्यांच्यामुळे मी शिवसेना पाहिली, ज्यांच्यामुळे शिवसेना शाखा प्रमुख झालो, आज त्यांच्याबरोबर मी मुंबईला चाललोय मातोश्री दर्शनासाठी। आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक स्थित्यंतर झाली, 6 खासदार सोडून गेले, आमदार सोडून गेले, परंतु मातोश्री ताकद कधी कमी झाली नाही। परंतु बऱ्याचदा असं असतं की घरामध्ये काही एखादी अप्रिय घटना, आता ह्या अप्रिय घटनाच आहेत, अप्रिय घटना घडली की घरातले जे ज्येष्ठ लोक असतात ही त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जातात आणि आज नेमकं तेच चालू आहे की आमचे सगळे पुण्यातले 130 शिवसैनिक आहेत, यांना घेऊन आम्ही आज माननीय उद्धव साहेबांकडे चाललोय। मातोश्रीने त्यांना वेळ दिली आणि या सर्व शिवसैनिकांना माननीय बाळासाहेब ठाकरे ज्या खुर्चीवरती बसत होते ती खुर्ची पाहायची, त्या खुर्चीचं दर्शन घ्यायचं, त्यासाठी चाललोय। काय सांगाल, काय भावना आहेत आज तुम्ही मातोश्रीवर जाऊन या ठिकाणी जे आहे ते दर्शन घेणार आहात? तुम्ही शहराध्यक्ष राहिला आहात माझी, काय नेमकी भावना आहे आज तुम्ही तुमच्या सहकार्याने घेऊन मातोश्रीवर चालला? गेली 55 वर्ष आम्ही शिवसेनेचं काम करतो, लहानपणापासून जी सुरुवात केली आज त्याचं वृक्ष झालेलं आहे आणि इथं जो जमलेला सगळा शिवसैनिक आहे हा 50 वर्ष शिवसेनेचं काम करणारा माणूस आहे आणि कुठलंही वादळ येऊ द्या, वारं येऊ द्या, पण हे शिवसैनिक कुठं हल्लेले नाही। आज सुद्धा आम्ही निष्ठावंत साहेबांचे, आम्हाला कुणाला पद नाही मिळाली, यात फक्त शिवसैनिक आहे आणि शाखा प्रमुख सुद्धा नाहीये, पण कुठलंही पद मिळालं सुद्धा नव्हतं ना। हे सगळे आज ज्येष्ठ, आज 70 वर्षाचे झालेत, तरी आज बाळासाहेबांचा आदर्श घेऊन, बाळासाहेबांच्या विचाराला मानून, बाळासाहेबांना आम्ही पाहिलंय, जवळनं बसलोय आणि साहेबांचा आदेश आहे की उद्धवला बी सांभाळा आणि आदित्यला सांभाळा, मरेपर्यंत आम्ही शिवसेनेतच राहू, कुणी येवो कुणी जावो, पण शिवसैनिक आमच्यासारखा जो आहे तो या ठिकाणीच काम करणार आणि शिवसैनिक म्हणून राहणार। इकडे अनेक जण जे आहेत ते साथ सोडून जात आहेत ठाकरेंची, शिवसेनेची, आणि त्यातच तुम्ही जे ज्येष्ठ आहात ते अगदी तरुणपणापासून एकनिष्ठ आहात आणि आतापर्यंत आज तुम्ही मातोश्रीवर जाताय, काय भावना आहे? सोडून जातात याचा अर्थ असा नव्हे, त्यामुळे आम्ही म्हणतो फिकर नॉट, हे आले किती गेले किती, संपलाला दरारा, पण उद्धव ठाकरे परिवाराचा दरारा संपू शकत नाही। ठाकरे म्हणजे ब्रँड आहे, ब्रँड, कुठेही ब्रँडच चालतो आणि म्हणून आम्ही सर्व ठाकरे आहेत आणि आम्ही मातोश्रीवर अनेक वेळा गेलोय, अनेक वेळा आलोय। आम्ही महासाहेबांना पाहिलेले, महासाहेबांना पाहिल्यानंतर तिथं महासाहेबांनी आम्हाला चहा पाजलेले, असे इथं बरेचसे शिवसैनिक आहेत, पाणी दिलेलं आहे महासाहेबांनी, आणि जे आलेत गेलेत आहे ना हे लोक, हे क्षणभंगुर आहे, ते लालची होते, लालची लोक गेले। जो शिवसैनिक ज्यांनी महासाहेबांचा जो हाताचा चहा पिला असेल तो इथं शिवसैनिक आहे, अप्पा असतील, भाऊ असतील, हे सर्व जी लोक आहेत ही जुनी लोक, ही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत। आम्हाला पदबिदाची गरज नाही, आम्ही म्हणजेच प्रद, आम्ही म्हणजेच ठाकरे ब्रँड, आम्ही म्हणजेच बाळासाहेब ठाकरेचा परिवार। त्यामुळं खासदार गेले, आमदार गेले, काल परवा आमच्याकडून काय गेले, जाऊ द्या। त्यामुळं हा जो विषय आहे हा शिवसैनिकासाठी गौण आहे, मरेपर्यंत 70 वर्षाचे शिवसैनिक आहे। आम्ही आहे ना जन्म लहानपणापासून आम्ही शिवसैनिक आहे आणि साहेबांबरोबर आम्ही आहे ना अशा जवळ असेच आज जसं आपण बोलतोय तसे आम्ही बोललेलो आहे आणि हे केलेलं आहे। आणि जे आता गेलेत सगळे गेलेत ते क्षणभंगुर आहेत, ते मुळासाठी ह्याच्यासाठी गेलेत, ते स्वतःच्या फायद्यासाठी, ते शिवसैनिक म्हणून आहे ना मुळात नव्हतेच। आयर घ्या, सचिन आयर घ्या, काय घ्या, त्यांना दिलं तरी काय कमीच आहे, असे भडवे लोक गेले सगळे। शिवसेनेतून सोडून जाणाऱ्यांना काय सांग? शिवसेना सोडून गेलेल्यांना एकच म्हणते
की त्यांनी एवढा ठाकरे घराण्याचा धास्ता घेतलेला आहे की जो सोड उठसूट म्हणतो की शिवसेना संपली, उद्धव साहेब संपले. अरे पण उठसूट तुम्ही त्यांचेच का नावं घेतात, त्यांच्याच विरोधात का बोलतात? संपली तर गप असलं, त्यांचं नाव घ्यायची सुद्धा तुमची नाही. हे आंडू पांडू असे किती आले तर किती गेलेत, काही फरक पडत नाही शिवसेनेला. इथं जे आहे ते आम्ही आयुष्यभर इथंच राहणार आहे. आमचे वडील असू द्या कोणी, आम्ही पूर्णपणे शिवसेना. पण ह्या लोकांना एवढी रास्ती आहे की पूर्णपणे शिवसेना संपली म्हणतात. सकाळी उठलं की उद्धव साहेबांनी हे केलं, त्यांनी हे केलं. आणि तुमच्या राज्यात तुम्ही पण आमच्या मांडीला मांडीवर बसले होते. तुम्ही त्यावेळेस नाही खाल्लं का? हे जे केलेलं आहे ना सगळं शिवसेनेचे आणि मराठी माणसासाठी जे केलं फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी बाकीच्यांनी केलेलं आहे. बाकी जे पैशाला लालची पडलेले कुत्रे आहेत सगळे, त्यांना असं हाडं टाकले की तिकडे गेलेले. यांचा पैसा आला कुठून? रिक्षावाल्याला, नारळवाल्याला, सगळ्या नगरसेवक पासून मुख्यमंत्र्यापर्यंत केलेले. हा जो कोंबडी चोर त्याच्यासारख्याला सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री केलं आणि तुम्ही सगळेच उलटलेले तिथं. आता सुद्धा आमचं मशाल चिन्ह आम्ही स्वतःच तयार केलेलं असताना एवढे खासदार निवडून आले. पण जर तुमच्यात जर खरंच हिंमत असेल, एक आई बापाची जर अवलाद असेल ना, तर तुम्ही राजीनामा द्या आणि धनुष्यबाणावर निवडून येऊन दाखवा. ही आमची ताकद आहे. एक सुद्धा निवडून येणार नाही आता जर त्यांनी राजीनामा दिला. तुम्ही पैशाच्या जीवा उडा मारता एवढं. आपण जर पाहिलं तर वारकरी जे आहेत ते झेंडा पताक घेऊन पंढरपूरला जातात. अगदी त्याच स्वरूपात तुम्ही मातोश्रीकडे निघालायत, काय भावना? मी शिवसैनिक 40 वर्ष झाले शिवसैनिक आहे. मी मूळ पंढरपूरचाच आहे. पण मी माझ्या गावात आज माझ्या भावाचं 75 सोडून मी आज मातोश्रीला चाललोय. कारण काय माझं जे पंढरपूर आहे आणि मला जी पहिल्यांदा मिळतंय दर्शन म्हणून मी पंढरपूर मुंबईला चाललोय. उद्धव साहेबांचं आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचं दर्शन घ्यायसाठी चाललोय. मी माझे सगळे कार्यक्रम सोडलेत पण मी खास त्यासाठी चाललोय कारण मी शिवसैनिक आहे. आणि वडगाव शहरीत आम्ही शिवसेना एवढी चांगली होते, बीजेपीचे 5-10 माणसं होते, त्यांनी काय केलं सगळे आमची शिवसेनेचे कुठल्याही पक्षात ते घेतलेत आणि त्यांनी मोठेपणा दाखवत आहे. तसं काही नाही. आमची शिवसेना मजबूत आहे, आम्ही सांभाळणार आहे आणि आम्ही टिकवणार आहे. स्वतः आम्ही शिवसेना जागा स्थापन केली, त्यामुळे आम्ही कुठे जाणार नाही. आम्ही शिवसेनाच राहणार. उद्धव साहेबांना आम्ही पाठिंबा देणार. काही ज्येष्ठ आपल्यासोबत आहे. वय किती तुमचं? माझं वय 75 आहे. 75 वय. वयाच्या किती वर्षापासून शिवसेनेत? वयाच्या 15 वर्ष 8 आणि फी होती ज्यावेळेस मेंबरशिप, त्यावेळेस पासून मी कसबा पेठेमध्ये 8 आणि फी होती, त्यावेळेस पासून मी आहे. आतापर्यंत आहे आणि मरेपर्यंत राहणार. आज तुम्हाला संधी मिळाली मातोश्रीवर जायची आणि आज संधी मिळाली. बरं वाटलं, मला मनाला शांत वाटलं. आणि उद्धव ठाकरेंना भेटायचं म्हणजे माझी इच्छाच होती फार, आणि ते आज परमेश्वराने इच्छा पूर्ण केली. काय आणि हे जे शिवसैनिक आहे, हे आजचे जे शिवसैनिक आहे हे खरे मराठा आहेत. हे खरे मराठा आहेत. एका बापाची औलाद आहे खाली. आणि जे गेले नाही, एक बाप नसेल त्यांचे, एक आई नसेल त्यांचे. मी सत्याचे बोलतो. मी जातीने मुसलमान आहे. काय पण मी शिवसेना सोडलेली नाही. कसब्याचा कधी माझं भाई कोणी म्हटलं तुम्हाला कोणी सांगेल काय, त्या शिवसेनेला मी मरेपर्यंत सोडणार नाही. मी नाही सोडणार, माझी मंडळी नाही सोडणार. कारण की ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना जेव्हा राजीनामा दिला, अक्षरशः देवाला साक्षी ठेवून सांगतो, आमची मिसेस रडली. तिला भाषाही समजत नाही काय काय शिवसेना काय काय, तरी ती रडली. बरं एवढ्या चांगल्या माणसाला काढलं तर तिला सुद्धा दुःख झालं. आणि आज जे काय आहेत मुसलमान आहे बाळासाहेबांच्या मागच आहे आणि मरेपर्यंत राहणार आहेत. जय महाराज. कुठून आला? कोविड काळामध्ये जे उद्धव साहेब ठाकरेंनी हे केले ते कोणी करू शकणार नाही. आज जे त्यांनी केलं काम ते फार महत्वाचं काम केलेलं आहे. आणि हे जे कुठून आलात? कुठून आलात? पुण्यात नानापेठ. अच्छा, काय भावना आहेत? आज मातोश्रीवर जात आहे, दर्शन घेत आहे मातोश्रीवर जात आहे, काय भावना आहे? भावना म्हणजे आम्हाला साहेबांना भेटायचं, त्यांच्या समोर सगळे शब्द मांडायचे आम्हाला. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण जे 130 ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे अगदी तरुणपणापासून शिवसेनेसोबत होते, ते अगदी आतापर्यंत आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत राहणार अशा ज्येष्ठ शिवसैनिकांना घेऊन आहे ते शहराध्यक्ष वसंत मोरे आपल्याला मातोश्रीच्या दिशेने रवाना होत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी.